नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज काकडीची कोशिंबीर बनवणार आहे. तर त्यासाठी मी अशा 2 काकड्या घेतल्या आहेत. त्यांचं असं साल काढून घेतलं मी चासणीने अशा पद्धतीने आणि तिला चेक करून घ्यायची. काही काकड्या कडू निघतात, तर असं थोडंसं छोटंसं बाईट खाऊन बघायचा. कडू असली तर मग आपली कोशिंबीर वाया जाते, मेहनत वाया जाते. तर आधी चेक करायची तिला, मग वापरायची. आता आपण आधी किसून घेऊ हिला. अशी जाड साईडने किसून घ्यायची. आता हे आपण याच्यात टाकून घेतले बाउल मध्ये. दही टाकायचं थोडं, 1-1.5 चमचा. नंतर हे काळं मीठ थोडंसं टाकायचं, छोटासा तुकडा घ्यायचा, बारीक करून घेतलाय. एवढं घेतलंय, बघू शकता. अगदी थोडा टाकायचा एवढा. संचळ खार म्हणतात त्याला, काळं मीठ म्हणतात त्याला. नंतर 1 चमचा साखर टाकायची. थोडंसं हिरवी मिरचीचं बारीक केलेलं आहे मी हे. थोडीशीच टाकायची हिरवी मिरची, अर्धी मिरचीला कमी केलेली मी तिला घेतलेली आहे. नंतर कोथिंबीर टाकून द्यायची, बऱ्यापैकी भरपूर टाकायची, तुमच्या आवडीनुसार टाकायची. आणि थोडंसं खोबरं किसलेलं आहे मी, कोरडं खोबरं. ओलं असलं तरी चालतं, कोरडं पण चालतं. तर थोडं मीठ टाकायचं. जेव्हा खायची तेव्हाच मीठ टाकायचं ना, त्याचं पाणी खूप सुटतं तिचं. आणि जेव्हा खायची तेव्हा लगेचच करायची तिला. असं कालवून घ्यायचं छान. साखर तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. तर अशा पद्धतीने आपली कोशिंबीर तयार आहे काकडीची. तर छान चवीला छान लागते, करून बघा. दही टाकल्यामुळे आंबट आणि साखरेचा फ्लेवर छान चव लागते कोथिंबीर. अशा पद्धतीने आपली कोशिंबीर तयार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू.